नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा विज्ञान भाग 1 नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांचा मराठी मीडियमची मुलं आणि सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांची सायन्सच्या भाग 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1ची द्वितीय सत्र परीक्षेची म्हणजे सेकंड टर्म एक्झामिनेशनची 2026ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला जशीच्या तशी येणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा आणि यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील, तर त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. काही अडचणी असतील तर कमेंट करा. आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल. आजच्या तासाला आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाची 40 गुणांची सेमी आणि नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपण सोडवल्यामुळे आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळणार आहेत. फक्त सर्व प्रश्न व्यवस्थित आपल्या वहीत लिहून ठेवा आणि पाठांतर करा. असेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येतील. सर्वप्रथम आपण मराठी मीडियमच्या मुलांची विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत आणि त्यानंतर याच व्हिडिओमध्ये आपण सेमीच्या विद्यार्थ्यांची सायन्स 1ची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. बघा, ही विज्ञान 1ची प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला 5 गुणांसाठी. खालील विधानांचे योग्य पर्याय निवडून फक्त वर्णाक्षर लिहा. पहिलं, बहिर्वक्र आरशाचे नाभीय अंतर नेहमी धन असते. ब हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर दुसरं, ध्वनीचे प्रसारण निर्वात पोकळीमधून होत नाही. ड हा पर्याय. तिसरं, धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव सोडियम कार्बोनेट आहे. चौथं, मिथेन वायू लाल रंगाच्या ज्योतीने जळतो. पाचवं, कोबाल्ट 60 पासून निघणाऱ्या एक्स प्रारणांचा मारा कांदे व बटाट्यांना कोश येऊ नये म्हणून केला जातो. ब भाग बघा. खालील उपप्रश्न सोडवा. सत्य की असत्य ते लिहा. 1. अंतर्वक्र आरसा हा अपसारी आरसा असतो. बरोबर. 2. विसंगत घटक ओळखा. पीठ, कोक, एन्थ्रोसाइट, लिग्नाइट. उत्तर आहे विसंगत घटक आहे कोक. तिसरं, धुण्याच्या सोड्याचे रासायनिक सूत्र लिहा. Na2CO3. सहसंबंध लिहा. हायपरथायरॉइडिझम, आयोडीन 123, अन्न संरक्षण, ब्रिटानिका. किंवा ब्लिचिंग पावडर. 5वं, नाव लिहा. पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरले जाणारे संयुग ते आहे ब्लिचिंग पावडर आणि वरच्याचं आहे ब्रिटानिका. प्रश्न दुसरा अ, शास्त्रीय कारणे लिहा कोणतेही 2. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. पहिलं बघा, विरंजक चूर्णाला क्लोरीनचा उग्र वास येतो. दुसरं आहे, ग्रॅफाईट हा विद्युतधारेचा सुवाहक आहे. तिसरं आहे, वर्गात निर्माण होणारा प्रतिध्वनी आपणास ऐकू येत नाही. यांची उत्तरं आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टमध्ये सहज मिळतील. कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. 4 गुणांचा प्रश्न आहे. पुढचं बघा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही
3 6 गुणांसाठी हा प्रश्न विचारला आहे. पहिलं, फरक स्पष्ट करा. हिरा आणि ग्रॅफाइट. आपल्या डायजेस्टच्या 220 पेजवर आपल्याला याचं उत्तर मिळेल. दुसरं, दुर्गंधी नाशक म्हणून वापरल्या जाणाऱ्या डिओटरंटचे दुष्परिणाम लिहा. तिसरं आहे, अभिक्रियेचे योग्य संतुलित समीकरण देऊन स्पष्ट करा. त्यानंतर चुन्याच्या निवळीतून क्लोरीन वायू प्रवाहित केला. 224 पेजवर चौथ्याचं उत्तर. त्यानंतर चौथं आहे, चौकटी पूर्ण करा. कोळशाचे 4 प्रकार लिहायचेत आपल्याला. बघा, पहिलं अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट आणि पीठ. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. प्रश्न तिसरा बघा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 5. 15 गुणांचा हा प्रश्न आहे. पहिलं, कार्बन डायऑक्साईड वायूचे उपयोग लिहा. दुसरं आहे, कृत्रिम खाद्य रंगाचे दुष्परिणाम लिहा. तिसरं आहे, टेफ्लॉनचे वैशिष्ट्य व टेफ्लॉन कोटिंगचे उपयोग लिहा. 4. जेव्हा अंतर्वक्र आरशाच्या नाभीपाशी ठेवलेली वस्तू ध्रुवाकडे हलवली जाते, त्यावेळी वस्तूच्या प्रतिभेचे स्वरूप, स्थिती, आकार कसा असेल? 5. किरणोत्सारी समस्थानिकांचे वैद्यकीय क्षेत्रात असलेले कोणतेही 3 उपयोग लिहा. 6वं उदाहरण सोडवायचं आहे आपल्याला. तापमान किती वाढेल ते आपल्याला लिहायचं आहे. 7वं, परिदर्शीची सुबक आकृती काढायची आहे. प्रश्न चौथा बघा, आपला सविस्तर उत्तरे लिहा यासाठी असेल. 5 गुणांचा हा प्रश्न आहे. पहिलं, सोनोग्राफी तंत्राबद्दल माहिती लिहा. आणि दुसरं आहे, अग्निशामक उपकरणाची आंतररचना दर्शवणारी आकृती काढा आणि तिची कार्यपद्धतीसुद्धा स्पष्ट करा. ही झाली तुमची मराठी मीडियमच्या नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांची विज्ञानाची प्रश्नपत्रिका. यानंतर आपण सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांची सायन्स अँड टेक्नॉलॉजीची क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. बघा, क्वेश्चन 1, चूज द करेक्ट आन्सर. 5 गुणांसाठी. आपण मगाशी जी मराठी मीडियममध्ये प्रश्नपत्रिका पाहिली तीच प्रश्नपत्रिका या ठिकाणी इंग्लिशमधून दिलेली आहे. बघा, सर्व प्रश्न गाळलेल्या जागा आहेत. अचूक उत्तरं आपल्याला शोधून लिहायचे आहेत 4 पर्यायामधून. बघा, ते उत्तरंसुद्धा या ठिकाणी शोधलेली आहेत. आपण व्यवस्थितरित्या या सर्व गाळलेल्या जागा आणि त्यांची उत्तरं आपल्या वहीत लिहून ठेवा आणि पाठांतर करा. असेच प्रश्न आपल्याला येणार आहेत. बी भाग बघा, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन. 5 गुणांसाठी आपल्याला हा बी भाग असणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला 5 1-1 गुणांचे प्रश्न विचारले जातील आणि त्यांची उत्तरंसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने लिहायचे. पहिलं बघा, दिलेलं विधान चूक की बरोबर ते शोधायचं आहे. ते विधान बरोबर आहे. दुसऱ्यामध्ये आपल्याला गटात न बसणारा शब्द शोधायचा आहे आणि लिहायचा आहे. तो आहे कोक. तिसऱ्यामध्ये आपल्याला वॉशिंग सोडा त्याचा फॉर्म्युला लिहायचा आहे, सूत्र लिहायचं आहे, रेणुसूत्र Na2CO3. त्यानंतर सहसंबंध ओळखायचा आहे, तो आहे बिटानिका. 5व्यामध्ये आपल्याला नाव लिहायचं आहे, ते आहे ब्लिचिंग पावडर. त्यानंतर दुसरं बघा, गिव्ह द सायंटिफिक रिझन. 4 गुणांचा हा प्रश्न आहे. त्यातलं 3 विधानं दिलेली आहेत आपल्याला, त्याच्यातले कोणतेही 2 आपल्याला लिहायचे आहेत. बी भाग बघा, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन. 6 गुणांसाठी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं लिहा. त्यानंतर दिलेला चार्ट कंप्लीट करायचा आहे. कोळशाचे प्रकार लिहायचे आहेत.
क्वेश्चन नंबर 3 बघा, 15 गुणांचा असणार आहे. त्यात आपल्याला 7 प्रश्न दिले जातील आणि कोणतेही 5 सोडवायचे आहेत. मित्रांनो, या 7ही प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित तयार करून ठेवा. यातले 5 प्रश्न तरी आपल्याला जसेच्या तसे येतील. आणि ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला आपल्या चॅनलच्या विज्ञानाच्या प्लेलिस्टमध्ये सहज मिळतील, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बघा, सर्व प्रश्न व्यवस्थित वहीत लिहून ठेवा आणि पाठांतर करा. त्यानंतर 4था प्रश्न पहा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन एनीवन. 5 गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. दोघांपैकी कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला सविस्तररित्या लिहायचं आहे, डिटेलमध्ये लिहायचं आहे. सोनोग्राफीची माहिती लिहायची डिटेलमध्ये किंवा आकृती काढायची आणि तिची माहितीसुद्धा लिहायची. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1ची प्रश्नपत्रिका आणि सेमीच्या विद्यार्थ्यांची सायन्स अँड टेक्नॉलॉजीची पार्ट 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आहे. ही प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची आहे, आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारखे इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक्यू.